होय, माझं गाव बदलत आहे. जुनपाणी. डोंगर दऱ्यांच्या सौंदर्याने जुनपाणी गावाला वेढले आहे. गावातून जातेगाव येथील प्राचीन मोठ्या महादेवाच्या मंदिराकडे रस्ता जातो. येथे श्री संत जनार्दन स्वामींचा मठ असून भक्तीचा अखंड दरवळ येथे असतो. जय बाबाजी हा मंत्रघोष जुनपाणीकरांच्या अध्यात्माचा ठेवा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सीमारेषा गावालगतच आहे. महादेव मंदिर यात्रोत्सवात सर्व जुनपाणीचे ग्रामस्थ हर हर महादेवचा जयघोष करतात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विकासापासून काहीसे लांब असणाऱ्या जुनपाणी गावाला प्रगतीच्या प्रवाहात आणले. विकास कामांसाठी निधी मिळाल्याने जुनपाणीकर सुखावले आहेत. माझ्या जुनपाणी गावासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जल जीवन मिशनसाठी 70 लाख रुपयाचं अनुदान दिलं आहे. त्यानंतर स्मशानभूमीसाठी सुशोभीकरणासाठी दादांनी मदत केली आहे. त्यानंतर आमचे सभा मंडपासाठी दादांनी आमच्या गावाला निधी दिलेला आहे. आमच्या गावाच्या खराडी ते जुनपाणी रस्त्यासाठी दादांनी रस्ता मंजूर करून दिलेला आहे. आणि आमच्या जुनपाणी गावासाठी एक मराठी शाळा आहे, त्यासाठी एक वर्ग दिलेला आहे. दादांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत. आमच्या गावात एक छोटंसं गाव आहे. या गावात कुणी सर्वांनी दुर्लक्ष केलं होतं, पण दादांच्या दूरदृष्टीने आमच्या गावात खूप काही सुविधा उपलब्ध करून दिल्या दादांनी. त्यासाठी आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहोत आणि दादांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. जुनपाणी येथे नवीन वर्ग खोली बांधकामासाठी ₹11,85,000 खर्चून काम पूर्ण झाले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगले आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले आहे. तसेच स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे ₹10 लाख खर्चून पूर्ण झाली आहेत. जुनपाणी येथे सेवालाल भवन बांधकामासाठी ₹15 लाख मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. जुनपाणी सेटलमेंट पाणी पुरवठा योजनेसाठी ₹70,62,000 मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे गावातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा मिळेल. खराडी पवार वस्तीपासून वॉटर सप्लाय पर्यंत रस्ता सुधारण्यासाठी ₹10 लाख खर्च करण्यात येणार आहेत. जुनपाणी मोरदरा धरण रस्ता सुधारण्यासाठी ₹15 लाख मंजूर आहे. तसेच जुनपाणी ते गुजरदरी जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करण्यासाठी 15,77,00,000 खर्च केला जाणार आहे, ज्यामुळे दळणवळण अधिक सुलभ व सुरक्षित होईल. तसेच ग्रामीण विकासाला चालना मिळेल. चाळीसगाव तालुक्याचा गेल्या 50 वर्षापासूनचा विकास अनुशेष भरून काढण्याचा संकल्प आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केला आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने जुनपाणी गावाची उपेक्षा व्हायची. मात्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी हे चित्र पुसून गावात विकासाची मुहूर्तमेढ केली आहे. म्हणूनच गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.